माय गॉड. आज मी आलोय एक अशा ठिकाणी जो पूर्णपणे अबेंडन्ड आहे, कारण ह्या बंगल्याला भूत बंगला म्हणून पण अशी ओळख आहे. आपण जाऊ पहिला आतमध्ये मोहित. चला 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 बहुतेक हा बाथरूमचा पोषण आणि खूपच भीतीदायक आहे ते. पूर्णपणे अबेंडन्ड आहे. मोहित ब्रो, पण हा भारी आहे यार. जागा म्हणते आहे चालते, पण खूप वर्षापूर्वी. आणि हे काय, हे बघा ते किचन किचन हे जे आहे पूर्णपणे किचन आहे राऊंड. म्हणजे किती छान पद्धतीने बंगला बांधलेला आहे. आणि आता पूर्ण खंडर झालेला आहे. इथं बेसिन असतो, इथे ही गॅस नाही लाकूड आहे. काहीतरी खोली दिसते आणि इथे पण खूप खोल्यात अशा की ज्याने हा काहीतरी वेगळाच भाग दिसतोय रे मला. काय बाथरूम पण असू शकतं. आता इथं बघा, हे बघा, हा हे बाथरूम असणार आहे. आणि मग एक बाथरूम होतं, हे एक सेकंड बाथरूम आहे, राईट. पण खूप भयानक आहे. रात्री कोणी इथे येऊ नका. आणि हा जरा थोडासा बेडरूम टाईप दिसतोय मला, राईट. इथे फॅन असू शकतो. आणि हा बेडरूमच आहे. हा इलेक्ट्रिसिटी वगैरेची सगळी सोय आहे. इलेक्ट्रिसिटीची सोय होती. आणि हे तुम्ही इग्नोर करा, कारण आजकालच्या पोरांनी खूप ह्याला घाण केलेली आहे. आणि इथे एक अजून एक खोली आहे. म्हणजे इथे ह्या बंगल्यामध्ये खूप खोल्या आहेत. बघा ना, इथे हे इलेक्ट्रिसिटीसाठी ठेवलेलं आहे. हे इलेक्ट्रिसिटीचा बोर्ड आहे. आणि ही पाईपलाईन दिसते, ह्याच्या पाईप आतमधून इलेक्ट्रिसिटीचा पाईप आहे, राईट. मेन गेट, दरवाजा, मेन हॉल. आणि इथे काहीतरी मस्त ह्यांनी काहीतरी डिझाईनिंग केलेली आहे. हे बघू शकता. हा असू शकतं काहीतरी. इथे ना हौद आहे, म्हणजे पाणी वगैरे स्टोअर करण्यासाठी. जसं आपण घराच्या टाकीत ठेवतो ना, तसं स्टोअर करण्यासाठी. हा पूर्ण हॉल होता. आणि आता आपण वरती जाऊन बघूयात नक्की काय. चला. आणि खूपच छान बंगला आहे. आणि बंगल्याची जी डिझायनिंग आहे ती मस्त पद्धतीने केलेली आहे. पण काही कारणास्तव हा पूर्ण अबेंडन्ड पडलेला आहे. ही जी आहे ही बाल्कनी. वा, काय सुंदर व्ह्यू दिसतो इथून. आणि बघू शकता, हा जर बंगला मला जर दिला असता ना, तर खरंच लाईफ सेट. गॅलरीच्या बाजूलाच ही अजून एक खोली आहे. आणि ही सेकंड गॅलरी, राईट. ही सेकंड गॅलरी. वा, ही सगळ्यात मोठी गॅलरी आहे. आणि बघू शकता खंडर झालेली पूर्ण. वा. सो आणि एवढी मोठी विंडो इथे. आणि ही सगळ्यात मोठी गॅलरी आहे ती. जर आपण इथे राहत असलो असतो, आपल्या मम्मी पप्पांनी रूम दिली असती ना, पण नसती दिली. मला मोठी गॅलरी पाहिजे, मी भांडलो असतो. है ना. यस. वा, तिसरी सुद्धा गॅलरी. ओ माय गॉड. अरे यार, ह्या बाथटब मध्ये दगड गोटेत, पाणी नाहीये. यार मी जर असलो तो बाथटब मध्ये असा मस्त पोहत मस्त असतो. आता घाण आहे करू शकत. हा होता पहिला बाथटब. आणि हा आहे
सेकंड बाथटब. गाईज म्हणजे विचार करा, इथे 2-2 बाथटब आहेत. तिकडच्या पहिल्या खोलीत एक बाथटब होता आणि हा दुसरा बाथटब आहे. आणि केवढा मोठा आहे आणि त्याची डिझायनिंग पण कशी युनिक पद्धत आहे नाही का. आणि बाथरूम तर केवढं मोठं आहे, आपल्या घरापेक्षा मोठं बाथरूमच आहे ह्याचं. वा, अरे इथं माझी गेमिंग रूम दिसते. बाईचा खतरनाक रे. अरे वा, याची पण गॅलरी केवढी मोठी आहे बघू शकतो. ही सगळ्यात मोठी गॅलरी आहे. मगाशी आपण जी बघितली ना ती मोठी होती, पण त्याच्यापेक्षा आम्हाला ही सगळ्यात मोठी गॅलरी सापडली. आणि ह्या गॅलरी समोरचा जो व्ह्यू आहे भाई साहेब, पूर्ण तळ तळ आहे तळ. आपण आता ते घाण झाले, झाडं वगैरे उगवली तिथं. आता वरती जाऊन बघूयात, कारण बंगला अप्रतिम आहे, अप्रतिम. काय शिड्या कुठून आहेत त्याला. जो हॉल किचन हॅलो मग, तर इथं येऊन तुम्ही भाई इथनच ना आई शपथ. ओ माय, जर कोणाला जमत असेल तर त्यांनी इथं वरती या, अन्यथा येऊ नका, कारण डेंजरस असू शकतंय भाई. घराला टेरेस नाहीये, पण ह्याला टेरेस म्हणून आपण घोषित करून टाकूयात, कारण इथं पूर्ण फॅमिली आपण बसू शकतो जेवायला. भाई काय व्ह्यू आहे, आणि मस्तपैकी झोपून रात्रीचा. वा, मंदिर नाही बोलताय ना, पिरामिड्स पण छान आहे, युनिक. लोक म्हणतात घराच्या वरती किंवा घरामध्ये पिरामिड सारखे डिझाईन्स असणं किंवा पिरामिड असणं खूप महत्वाचं असतं. बरोबर पद्धतीत बांधून घेतलं असतं, पण पिरामिड्स ह्यांना अनलकी लागलाय, बांधलं बिकॉज हा पूर्ण अबेंडेड बंगला आहे भाई. यार एखाद्या गरीब माणसाला राहिलं दिलं तर एखादं आवाज कुठेतरी इथे जरा खाली जाऊयाच, काहीतरी वेगळा आवाज येतो. कोणाची तरी बोलायचा आवाज आम्ही चटकून चाललो. खाली जाऊयात लवकर. तर गाईज आम्ही ह्या बंगल्यातून बाहेर आलोय आणि आम्हाला कसली तरी आवाज येत होता, त्यामुळे आम्हाला खूप आमची फाटलेली, त्यामुळे आम्ही पळत आलो आणि बाहेर येऊन फायनली बसलोय. आणि हे माझ्या मागं बघू शकता, पूर्ण हे जे आहे पिंड ही पूर्णपणे गेलेली आहे, कारण पिंडच नाहीये भाई इथे, पिंडच नाही इथे. आणि हा बंगला खूपच अप्रतिम होता आणि खूपच छान होता बंगला, पण ह्या बंगल्यामधले वाईब्स काय थोडेफार वेगळे होते, भयानक होते, बिकॉज खूप वर्षापासून हा बंगला अबेंडन्ड आहे. आणि आम्ही कसं बसं मोहित आणि मी बाहेर पडलोय, सो काहीतरी आम्हाला वेगवेगळे आवाज येत होते आणि त्यामुळे आम्ही बरं झालं दिवसाच्या आत बाहेर आलो. सो तुम्ही पण एक्सप्लोअर करायचं असेल तर दिवसाच या आणि जास्त वेळ इथं बसू नका, बिकॉज आमचा आजचा एक्सपिरियन्स थोडासा खूप वेगळा होता, कारण कॅमेरामध्ये कॅप्चर झालेत की नाही माहीत नाही आवाज, पण भाई खरंच वेगळं काहीतरी आम्हाला फील झालं. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात अशा पुढच्या चॅलेंजिंग व्हिडिओमध्ये. बाय बाय.